प्रश्न बघा, 21°/29 भागिले 63°/29 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाचा भागाकार दिलेला आहे, व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार दिलेला आहे. तर व्यवहारी अपूर्णांकामध्ये भागाकाराचा एक नियम आहे की जर का समजा दोन व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करत असताना पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागलं म्हणजेच पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणावं लागतंय. आता इथं बघा काय आपल्याला दिलेलं आहे, तर 21°/29 भागिले 63°/29. आता याच्यामध्ये मग आता आपल्याला दिलेला पहिला अपूर्णांक कोणता आहे, तर 21°/29 आहे. दुसरा अपूर्णांक काय आहे त्याच्यातला, तर 63°/29 आहे. मग हा झाला पहिला अपूर्णांक, हा आहे दुसरा अपूर्णांक. मग या पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागायचंय म्हणजेच काय करायचंय, तर त्याचा नियम काय आहे, तर या दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं ह्या पहिल्या अपूर्णांकाला गुणावं लागतंय. आता बघा या ठिकाणी 21°/29 भागाकाराचं चिन्ह निघून गेलं, तिथं आलं गुणिले आणि 63°/29. आता या ठिकाणी काय गुणाकार व्यस्त म्हणजे काय, तर ह्याचा खाली मुंड्यावर पाय करायचा. आता खाली मुंड्यावर पाय म्हणजे काय, तर हा 29 छेदात आहे तो गेला अंशात आणि हा 63 अंशात आहे तो आला छेदामध्ये. आता बघा इथल्या इथं भागाकार करा, भाग जातोय का 21च्या पड्यात 21 × 21, 21 × 3 = 63, 29 × 29, 29 × 29. वर काय राहिलं 1 × 1 = 1 छेद 3 × 3. म्हणजेच आता या ठिकाणी 21°/29 भागिले 63°/29 याचं उत्तर काय आलेलं आहे, तर 1°/3. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1.